नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित पहिलं प्रकरण जे आहे परिमेय व अपरिमेय संख्या यातील सराव संच 1.2 आपण आज अभ्यासणार आहोत. आता सराव संच 1.2 मध्ये प्रश्न पहिला आहे की खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. कोणती संख्या लहान आहे, कोणती संख्या मोठी आहे, तर त्यासाठी आपण आधी संख्या रेषेचा थोडासा अभ्यास करणार आहोत. तर ही संख्या रेषा आहे. या संख्या रेषेवरती 0 हा आरंभबिंदू असतो. शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात आणि शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात. तुम्ही संख्या रेषा अभ्यासलेली आहे. तर या संख्या रेषेवरती उजवीकडे संख्या वाढत जातात. म्हणजे 1 पेक्षा 2 मोठी आहे. म्हणजे जी संख्या उजवीकडे आहे ती मोठी असते किंवा जी संख्या डावीकडे आहे ती लहान असते. म्हणजे आता 2 ही 1च्या उजवीकडे आहे, म्हणजे 1पेक्षा 2 मोठी आहे, 2पेक्षा 3 मोठी आहे, 3पेक्षा 4 मोठी आहे. म्हणजेच काय की 4पेक्षा 3 लहान आहे, कारण 3 ही 4च्या डाव्या बाजूला आहे. 3पेक्षा 2 लहान आहे, 2पेक्षा 1 लहान आहे. तसंच इथं ऋणसंख्यांचं आहे की ऋण 1पेक्षा 0 मोठी आहे, ऋण 2पेक्षा ऋण 1 मोठी आहे, ऋण 3पेक्षा ऋण 2 मोठी आहे, कारण ही उजवीकडे आहे. जी संख्या डावीकडे आहे, आता ऋण 2 आणि ऋण 3 मध्ये जर आपण घेतलं तर ऋण 2च्या डाव्या बाजूला ही ऋण 3 आहे, म्हणून ऋण 3 ही ऋण 2पेक्षा लहान आहे. म्हणजेच काय की ऋण 2 ही ऋण 3पेक्षा मोठी आहे, कारण ऋण 2 ही ऋण 3च्या उजव्या बाजूला आहे. मग यावरनं आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा सहज ठरवता येतो. आता बघूया आपण सराव संच 1.2. प्रश्न पहिला आहे खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता ऋण 7 आणि ऋण 2 याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणती लहान आहे, तर ऋण 2च्या डाव्या बाजूला ही ऋण 7 आहे. म्हणजे या ठिकाणी ऋण 2 ही संख्या मोठी आहे. आता 0 आणि वजा 9/5. आता 0 आणि ऋणसंख्या असतील तर सगळ्या ऋणसंख्यांपेक्षा 0 ही संख्या मोठी असते, हे लक्षात ठेवा. कारण सगळ्या ऋणसंख्यांच्या उजव्या बाजूला 0 आहे. म्हणून ऋणसंख्यांपेक्षा सगळ्या ऋणसंख्यांमध्ये आणि 0 याच्यामध्ये 0 ही संख्या नेहमी मोठी असते. म्हणजे या ठिकाणी 0 आणि कोणतीही ऋणसंख्या तुम्हाला दिलेली असेल तर त्याच्यामध्ये नेहमी 0 ही संख्या मोठी असते. तसंच 0 आणि धनसंख्या असेल तर 0 आणि धनसंख्येमध्ये नेहमी धनसंख्या ही मोठी असते, कारण त्या उजव्या बाजूला आहेत आणि 0 लहान असतो. इथं धनसंख्या आणि 0 दिलेली असेल, कोणतीही धनसंख्या आणि 0 असेल तर त्याच्यामध्ये नेहमी दिलेली धनसंख्या ही 0पेक्षा मोठी असते किंवा 0 हा त्या धनसंख्येपेक्षा नेहमी लहान असतो, कारण तो त्या दिलेल्या संख्येच्या डाव्या बाजूला असतो. म्हणजे या ठिकाणी 8/7 ही धनसंख्या आहे आणि 0 आहे, म्हणून नेहमी धनसंख्या ही 0पेक्षा मोठी असते. आता इथं अपूर्णांक दिलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की परिमेय संख्यांच्या समूहामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक आहेत. तर अपूर्णांक जर तुम्हाला दिलेले असतील तर त्याचा छेद आधी तुम्ही बघायचा आहे. जर छेद समान असेल तर अंशांवरनं आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो. आता इथं छेद समान आहेत आणि धनसंख्या आणि ऋणसंख्या जर असेल तर त्याच्यामध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते, हे लक्षात ठेवा. 0 आणि ऋणसंख्येमध्ये नेहमी 0 मोठा असतो. 0 आणि धनसंख्येमध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते आणि 1 धनसंख्या आणि 1 ऋणसंख्या दिलेली असेल तर त्याच्यामध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते, कारण ती ऋणसंख्येच्या उजव्या बाजूला आहे.
आता हे 5वं उदाहरण जर आपण घेतलं तर या दोन्ही धनसंख्या आहेत, दोन्ही धन अपूर्णांक आहेत. मग याच्यामध्ये छेद समान आहे. छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो ती संख्या मोठी असते. आता इथं आपण छेद सोडून देऊया. 40 आणि 141. आता 40 आणि 141मध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर 40 आणि 141 याच्यामध्ये 141 मोठी आहे. म्हणजे ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. किंवा जर छेद समान असेल तर ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा आहे ती परिमेय संख्या मोठी असते. आता 6वं उदाहरण घेऊया. इथं सुद्धा छेद समान आहे. म्हणजे -17 आणि -13 याच्यामध्ये आपल्याला आता तुलना करायची आहे की कोणती संख्या मोठी आहे, कारण हे अंश आहेत. मग -17 आणि -13 याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर -13 मोठी आहे, कारण -17च्या उजव्या बाजूला ही -13 आहे, म्हणून -13 ही संख्या मोठी आहे. म्हणजे इथं -13/20 ही परिमेय संख्या मोठी आहे. आता पुढचं 7वं उदाहरण घेऊया. 7व्या उदाहरणामध्ये 15/12 आणि 7/16 इथं छेद समान नाही आहेत. जर छेद समान नसतील तर तिरकस गुणाकार करा. म्हणजे 15 × 16 आणि 7 × 22. 15 × 16 आणि 7 × 22 लिहिताना मात्र पहिल्यांदा इकडचंच संख्या आधी लिहायची आहे. 15 × 16 आणि 7 × 22. मग आता इथं यांचा गुणाकार करायचा आहे. या गुणाकारामध्ये जी संख्या मोठी असेल त्यानुसार आपल्याला ह्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो. मग 15 × 16, 16×5 80, 8 आले, 16×1 16 आणि 8 24, 240. म्हणजे हा गुणाकार 240 येतो आहे. सॉरी, इथं 12 आहे. 12×7 84. मग 240 आणि 84मध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर 240 मोठी आहे. म्हणजे डाव्या बाजूची संख्या मोठी आहे, म्हणजे डाव्या बाजूचा अपूर्णांक मोठा आहे. म्हणून या ठिकाणी लिहिताना उलटंपालटं करायचं नाही. 15 × 16 आणि 7 × 12 याप्रमाणेच लिहायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला 15/12 आणि 7/16 या परिमेय संख्येमध्ये 15/12 ही परिमेय संख्या मोठी आहे. आता 8वं उदाहरण घेऊया. इथं सुद्धा छेद समान नाही आहेत. इथं आपण तिरकस गुणाकार करायचा आहे. -25 × 4 आणि -9 × 8. आता 25×4 100 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण येतो. आणि 8×9 72, ऋण 72. आता 100 आणि -100 आणि -72 याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर -72 ही संख्या मोठी आहे, कारण -72च्या उजव्या बाजूला ही संख्या आहे, म्हणून -72 ही मोठी आहे. म्हणजे इथं उजवीकडचा अपूर्णांक किंवा उजवीकडची परिमेय संख्या मोठी आहे, म्हणून -25/8 आणि -9/4 उजव्या बाजूची संख्या मोठी आली, म्हणून उजव्या बाजूचा अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे -9/4 ही परिमेय संख्या मोठी आहे. तसंच 9वं उदाहरण आहे. इथं सुद्धा आपल्याला छेद समान नाही आहेत, म्हणून तिरकस गुणाकार करून गुणाकारावरनं ठरवावं लागणार आहे. तर 12 × 5 आणि 3 × 15. 12×5 60 आणि 15×3 45. आता 60 आणि 45 आपल्याला यात लहान मोठी संख्या शोधणं अगदी सोपं आहे. 60 आणि 45मध्ये 60 मोठी आहे. फक्त आपल्याला ऋण संख्यांमध्ये थोडीशी अडचण येते, तर तिथं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, कारण धनसंख्यांचं आपल्याला अगदी सुरुवातीपासून पहिली दुसरीपासून आपल्याला माहिती असतं. म्हणून इथं ही 60 मोठी आहे, म्हणजे डाव्या बाजूचा अपूर्णांक किंवा डाव्या बाजूची परिमेय संख्या मोठी आहे, म्हणून इथं 12/60
15 मोठी आहे 3/5पेक्षा. म्हणून 12/15 आणि 3/5 याच्यामध्ये 12/15 ही परिमेय संख्या मोठी आहे. आता इथे सुद्धा छेद समान नाही आहेत, म्हणून आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. -7 गुणिले 4 आणि -3 गुणिले 11. 7 चोक 28 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण. 11 त्रिक 33, इथं सुद्धा गुणाकार ऋण. आता 28 आणि 33 याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर 28 ऋण 28 म्हणजे ऋण 28 आणि ऋण 33 याच्यामध्ये ऋण 28 ही संख्या मोठी आहे, कारण ऋण 28 ही ऋण 33च्या उजव्या बाजूला आहे. मग इथं तर डाव्या बाजूची संख्या मोठी आली म्हणजे डाव्या बाजूचा अपूर्णांक मोठा आहे किंवा डाव्या बाजूची परिमेय संख्या मोठी आहे. म्हणजे -7/11 ही संख्या मोठी आहे. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.